12वी केमिस्ट्रीमध्ये आता आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत। त्याप्रमाणे आता साधारणतः हे 15 फेब्रुवारीला सुरुवात झालं की जवळपास हा कोर्स पूर्णपणे तुमचा जून जुलै 2023 पर्यंत चालतंय। कारण साधारणतः मार्च मध्ये तुमच्या बोर्डाच्या परीक्षा असतात, मार्च 2023 ला। त्यानंतर तुमचे नीट असते, जेई असते, सीईटीची परीक्षा असते। या सगळ्यांची तयारी करायची आहे, तर हा जवळपास कमी जास्त प्रमाणे 15 ते 16 महिन्याचा कोर्स आहे हा तुमचा आता, बरोबर आहे। सुरुवातीला काही जण 11वीला असतील, काही जण डायरेक्ट आता 12वीला आले असतील, तरी पण त्यांच्यासाठी जुलै पर्यंत आम्ही 11वी त्यांना चालू करून देणार आहोत। जे आहेत त्यांना काही अडचण नाही, जे आत्ता नवीन आलेत आत्ताच 12वीला त्यांच्यासाठी 2-3 महिने आम्ही 11वी सुद्धा चालू ठेवणार आहोत। त्यांच्या हातात आहे की त्यांनी किती वेळ देऊन करायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे। आता अभ्यासक्रमाला सुरुवात करत असताना जवळपास केमिस्ट्रीमध्ये 16 चॅप्टर्स आहेत। किती चॅप्टर्स आहेत? 16। त्या 16 चॅप्टर्स मध्ये सगळे काही चॅप्टर एकसारखे नाहीत। काही मोठे चॅप्टर आहेत ज्यांचा कालावधी जवळपास 20 ते 25 दिवस लागतात शिकवायला। असे मोठे चॅप्टर्स काही आहेत 6-7, आणि काही लहान चॅप्टर्स आहेत। सुरुवातीला आपण मोठे चॅप्टर्स बघणार आहोत, ज्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत, अल्डिहाइड कीटोन आहे, अल्कोहोल फिनॉल इथर आहे। या भागामध्ये जे की आत्ता तुम्ही 11वी मध्ये शेवटच्या टप्प्यात शिकलात बघा, हायड्रोकार्बन, IUPAC नोमेनक्लेचर, ते सगळं ह्याच्याशी निगडित आहे। आत्ताच आपण 11वी मध्ये ते शिकलेलं असल्यामुळं आपण त्याच सेक्शनचे चॅप्टर सुरुवात करतो। कोणते कोणते? हॅलोजन, अल्डिहाइड कीटोन्स, अल्कोहोल फिनॉल इथर। तिकडल्या भागात जर गेलो आपण तर तिथं थर्मोडायनॅमिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सोल्युशन, कायनेटिक्स, असे काही चॅप्टर्स आहेत। तर आपण घेत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण मोठे चॅप्टर्स घेऊ, आणि त्याच्यानंतर आपण लहान चॅप्टर म्हणजे मोठ्या चॅप्टरच्या परीक्षेचा सराव भरपूर होईल। आपला सराव मध्ये तुम्हाला जरी या ठिकाणी ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री होत असलं तरी तुम्हाला आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी असल्यामुळे आपण मॅथ्स आणि बायोलॉजीसाठी ऑनलाईन आपल्याकडे लेक्चर्स आहेत, ते पण तुम्हाला चालू करून दिले जातील। आणि परीक्षेचा पॅटर्न राहणार आहे, दर आठवड्याला तुमची एंट्रन्सची परीक्षा फिक्स होणार आहे। आता मागा 11वीला ज्यांनी होते त्यांना माहित आहे, कंटिन्यू रेग्युलर पॅटर्न चालू आहे आपला पूर्ण। आपण एकही दिवस आपण गॅप दिलेला नाही, सगळ्या पॅटर्न मध्ये आपण तयारी करून घेतलेली आहे। तसंच रविवारी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीची परीक्षा घेणार आहोत, आणि गुरुवारी आपण बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सची घेणार आहोत। तुम्हाला कुणाला द्यायचा असेल त्यांनी द्या, न द्या तो तुमच्या स्वेच्छेचा विषय आहे।
आणि धडा झाल्यानंतर त्या धड्यावर एक बोर्डाची परीक्षा होईल फक्त. पण कायम कंटिन्यू मध्ये रविवार म्हणलं की परीक्षा एंट्रन्सची राहणार म्हणजे राहणार. धडा पुढे संपत चाललाय, मग कधी 2 धड्यावर 3 धड्यावर भरपूर एंट्रन्सचा सराव करून घेणार आहोत. एंट्रन्सची म्हणजे नीटची, जेईची, सीईटीची तयारी करायची म्हणजे भरपूर तुम्हाला क्वेश्चन आन्सरिंग बघता आले पाहिजेत, मिळाले पाहिजेत. नोट्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आम्ही जे विद्यार्थी नीट जेईला 360 पैकी 360 ज्यांनी घेतलेला आहे बायोलॉजीचा, त्या विद्यार्थ्याच्या हस्तलिखित नोट्स मागवलेल्या आहेत आम्ही तुमच्यासाठी खास. त्या नोट्स देणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 180 पैकी मॅक्झिमम मार्क पडलेले आहेत त्या नोट्स तुम्हाला देणार आहोत आम्ही. मटेरियल चांगल्या पद्धतीने आहे आणि आम्ही आमचे टीचिंग झाल्यानंतर सोडून सुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं एंट्रन्सचं काही हायर लेवलचं सुद्धा आम्ही तुम्हाला मटेरियल ऑनलाईनच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळं तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला किती चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. बरोबर आहे. रेग्युलर क्लास टायमिंग माहीतच आहे, हा आहे. कुठलाही गॅप पडत नाही, सुट्ट्या राहत नाहीत. रेग्युलर परीक्षा पॅटर्न घेणारे आपणच आहोत. असल्या 2 वर्षाच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा केवळ आणि केवळ आपणच ऑनलाईनच्या माध्यमातून जे इथं जवळपास आहेत त्यांच्या घरपोच नोट्स देण्यात आल्या, घरपोच सगळं दिलं गेलं. बाहेर गावचे जे लांबचे विद्यार्थी आहेत त्यांना स्पीड पोस्टनं सगळी व्यवस्था केली. काही जणांच्या ठिकाणी आपलं ॲप सुद्धा खूप चांगलं आहे. आपल्या ॲपमध्ये सगळे क्लास सेव्ह असल्यामुळं तुम्हाला तो क्लास, समजा एखाद्या काही कारणास्तव तुम्हाला क्लास करता आला नाही तर तुमचं नुकसान होत नाही. तुम्हाला तो क्लास पूर्ण तुमच्या जून जुलै 2023 पर्यंत ते क्लास राहणार आहे तुमच्या ह्याच्यात. त्यामुळं एखाद्या चॅप्टरची तुम्हाला रिपिटेशन करता येणार आहे, सराव करता येणार आहे. असं सगळं चांगल्या पद्धतीचं माध्यम आहे. या माध्यमाद्वारे तुम्हाला आता आपण केमिस्ट्रीमध्ये जो चॅप्टर शिकणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. कोण? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे त्याचा जनरल फॉर्म्युला आहे R'(X). R म्हणजे कोण? अल्किल ग्रुप. आणि X म्हणजे कोण? हॅलोजन ॲटम. मग ते हॅलोजन ॲटम कोणते? X हा फ्लोरीन पण असू शकतो, बरोबर. क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन असू शकतो. या चौघा. अजून एक आहे अस्टटाईन, पण तो नॉर्मल कंपाऊंड मध्ये येत नाही. म्हणजे हा जो तुमचा हॅलोजन ॲटम आहे तो 17th ग्रुप मधला आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. तुम्ही 10वीला शिकलेला आहात. तर हे कोण आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. या फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,7. क्लोरीनचा आहे 17, 2,8,7. ब्रोमीनचा आहे 35,
2,8,18,7. आयोडीन आहे 53, 2,8,18,18,7. या सगळ्या जर हॅलोजन कडे तुम्ही बघितलात तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून काय दिसून येऊ लागले सांगा बरं जरा मला. प्रत्येकाकडे 7 7 7 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी ह्यानं काय करणार. नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये शिकले आपण ऑक्टेट रूल वगैरे. यानं दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन घेणार, दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे त्याची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे या सगळ्या हॅलोजनची व्हॅलन्सी 1 आहे. व्हॅलन्सी कुणाला म्हणतात. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनला, कुणाला दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनला, त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला व्हॅलन्सी म्हणतो. त्याला मराठीमध्ये संयोजा म्हणतात. कळालं का. मग हे व्हॅलन्सी हे संयोजा सगळ्याकडे 7 7 7 7 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्यांना जर ऑक्टेट पूर्ण करायचं असेल, त्यांना जर अष्टक पूर्ण करायचं असेल तर त्यांनी स्वतःचे 7 देणार का दुसऱ्याचा एक घेणार. दुसऱ्याचा एक घेणार. घेण्याची संख्या किती आहे म्हणून याची व्हॅलन्सी किती आहे 1. म्हणजे सगळ्या हॅलोजन ॲटमची व्हॅलन्सी 1 आहे. बरोबर आहे. यांचं तुम्ही शिकलेलं नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलात 2s2 2p5 आहे. काय 2s2 पुढे फक्त लक्षात ठेवा आता आयडिया सांगा. 3s2 3p5 सांगा. 4s2 4p5 5s2 5p5. आणि यांचं जर बॉक्स डायग्राम काढायचं ठरलं तर एवढा प्रत्येकाचे असे इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे का. हे सगळी माहिती मी हॅलोजनची माहिती सांगलोय. कुणाची माहिती सांगलोय. हॅलोजन. ज्या हॅलोजन नावामध्ये धड्याच्या नावामध्येच हॅलोजन आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हॅलोजन असलेले कंपाऊंड. त्याचा अर्थ काय होतो साध्या मराठीमध्ये. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे हॅलोजन असलेले कंपाऊंड. मग त्या हॅलोजन बद्दल माहिती पाहिजे की नाही आपल्याला. बरोबर आहे का. म्हणून ते हॅलोजन आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यांचा ॲटॉमिक नंबर आहे 9 17 35 53. तुम्ही 10वी पर्यंत शिकलेली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7 2,8,7 2,8,18,7 2,8,18,18,7 म्हणजे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 7. मग आता त्याला ऑक्टेट पूर्ण करायचं म्हटल्यावर किती इलेक्ट्रॉन लागतील म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. त्याची तुम्ही जे 11वी मध्ये शिकलेली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ती काय आहे. फ्लोरीनची 2s2 2p5, क्लोरीनची 3s2 3p5, ब्रोमीनची 4s2 4p5, आयोडीनची 5s2 5. आणि प्रत्येकाची बॉक्स डायग्राम अशा पद्धतीने येते. आलं का लक्षात. तर हे सगळं हॅलोजन आहेत. आजच्या पिरियडमध्ये तुम्हाला कोण आहेत हॅलोजन, प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर काय आहे, प्रत्येकाची व्हॅलन्सी काय आहे,
आणि तुम्ही 11वीत शिकलेली त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे एवढं जरी आज लक्षात आलं तर भरपूर झालं. हॅलोजन कोण कोण आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यांचा ॲटॉमिक नंबर सांगा बरं. फ्लोरीनचा 9, क्लोरीनचा, ब्रोमीनचा, आयोडीनचा. प्रत्येकाची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 2,7, 2,8,7. 18 मिसळायचं फक्त लक्षात ठेवायला. 2,8,18, 18,7. अजून एक 18 मिसळायचं खाली. 2,8,18,18,7. आणि सगळ्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 असल्यामुळे त्यांच्या व्हॅलन्सी किती आहे? कारण त्याला ऑक्टेट व्हायला किती कम पडलेलं? 1. आणि त्याची तुम्ही 11वीत शिकलेली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2s2 2p5, 3s2 3p5, 4s2 4p5, 5s2 5p5. असं सगळं हे हॅलोजन बाबतीत आहे. आता आपण ॲक्च्युअल धड्याला सुरुवात करणार आहोत. आज हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधल्या हॅलोजनची माहिती सांगितली. आता नेमकं धड्यालाच डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत. दररोजच्या दररोज शिकवण्यामध्ये तुम्हाला जे काही पॉईंट एंट्रन्सचे आहेत ते महत्त्वाचे तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्हाला काही एंट्रन्सच्या नोट्स देणार आहे. तुम्हाला असाइनमेंट देणार आहे. तुमच्या परीक्षा होणार आहेत. त्याच्यामुळं तुमची बोर्ड प्लस एंट्रन्सची तयारी म्हणूनच आपण लवकर सुरुवात केलेली आहे. कारण वेळ लागतो आपल्याला वर्षभरामध्ये पूर्ण. त्याप्रमाणे आपण चालू केलेलं आहे आजपासून. बरोबर. सगळ्यांना सांगा ॲक्च्युअल शिकवायला चालू झालेला आहे. आणि त्याप्रमाणे कुठलाही आता कसं आहे इतका दिवस कोरोना होता, कोविड होतं, कॉलेज चालू होत नव्हतं, क्लासेस ऑनलाईनच होते, सगळ्या गोष्टी होत्या. पण आता सगळं जवळपास निवडलेलं आहे. आता कुठली अडचण होणार नाही. कारण आता कॉलेज शाळासुद्धा बंद होणार नाहीत. त्यामुळं आता आपल्याला नवीन जोमानं आपल्याला चांगल्या पद्धतीनं करावं लागणार आहे. कारण तुमची 10वीची परीक्षा बी झाली नाही. बरोबर आहे. आता 11वीची कशी होणार आहे माहीत नाही. तुम्हाला बोर्डाची परीक्षाच माहीत नाही. पण आता 12वीच्या बोर्डाची परीक्षा मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं द्यायचं आहे. त्यामुळं थोडं सिरियस व्हा सगळेजण. आलं का लक्षात? त्या पद्धतीनं आजूग एक पहिला दिवस आहे म्हणून जस्ट हॅलोजनबद्दल माहिती सांगितली. पण आता उद्यापासून, कारण काही जणाला वाटतं पहिल्या दिवशी काही शिकवत नाहीत, दुसऱ्या दिवशीपासून जाऊ, काही हरकत नाही. पण आता शिकवायला चालू केलेला ॲक्च्युअल चॅप्टर, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट 12वीचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आलं का लक्षात? जे जुने विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन आहेत, गोबाडे सर तुमचे कोऑर्डिनेटर आहेत, त्यांना भेटलं की तुम्हाला ॲप वगैरे सगळं चालू करून देतात, माहिती सांगतात. आलं का लक्षात? ओके.